नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीसाठी एकूण आत्तापर्यंत 30 प्रात्यक्षिकं ही ऑनलाईन पद्धतीनं पाहिली होती आणि त्यानंतर आपले तासाच्या वेळी आपण आणखी उर्वरित 33 प्रात्यक्षिकं पूर्ण करून प्रात्यक्षिकाचा अभ्यासक्रम संपवलेला होता. याच दरम्यान थिअरीसाठीचा जो आपला अभ्यासक्रम होता तो अभ्यासक्रम आपण पुन्हा उजळणी घेतलेली होती. बऱ्याच चॅप्टर्सची आता 2दा उजळणी पूर्ण झालेली आहे. जवळपास जूनपासून आपल्याला हा कालावधी ऑनलाईन तासासाठी मिळालेला असल्यामुळं आपला नियमित अभ्यासक्रम पूर्ण होऊन आपण दुसरी उजळणी पूर्ण केली आणि तिसऱ्या उजळणीसाठी सुद्धा काही चॅप्टर्स आपण वापरले आणि आता येईल त्या 23 तारखेपासून आपली बोर्डाची परीक्षा तुमची होणार आहे आणि प्रात्यक्षिक परीक्षेविषयीच्या सूचना आत्ता ज्या पद्धतीने आल्या त्यानुसार तुमच्या प्रात्यक्षिक अभ्यासक्रमावरती तुम्हाला असाइनमेंट देऊन परीक्षा घ्यावं असं नियोजन आहे. मात्र तुमची थिअरी परीक्षा होईपर्यंत आणखी काही बोर्डाकडून सूचना प्राप्त होतील. त्यानुसार तुम्हाला प्रात्यक्षिक अभ्यासक्रमासंदर्भातल्या किंवा प्रात्यक्षिक परीक्षासंदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या सूचना तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिल्या जातील. त्याकडं आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपण जी 30 प्रात्यक्षिकं आत्तापर्यंत ऑनलाईन पद्धतीने घेतली ते अर्थात त्या प्रात्यक्षिकाचा सैद्धांतिक भाग फक्त आपण या ठिकाणी घेऊ शकलो आणि प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा विद्यालयात भेटी दिल्या त्यावेळी आपण त्याचा प्रात्यक्षिकाचा भागही पूर्ण केलेला आहे. सद्यस्थितीमध्ये फक्त शास्त्र शाखेकडे 6 प्रात्यक्षिकांवरच परीक्षा घेण्याचं नियोजन शासनाकडून आलेलं आहे. आपण मात्र आपल्या प्रात्यक्षिक आणि थिअरी दोन्हीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असल्यामुळं आपल्याला तशी कोणतीच अडचण नाही. शासनाने जर सूचना दिल्या असाइनमेंट घ्या तर त्या पद्धतीने आपण असाइनमेंट घेणार आहोत किंवा प्रचलित पद्धतीने जर आपल्याला प्रात्यक्षिक घेण्याविषयी काही आणखी सूचना प्राप्त झाल्या तर त्यानुसार आपण ते परीक्षा घेणार आहोत. उर्वरित जी 3 प्रात्यक्षिक होती छोटी प्रात्यक्षिक होती. खरं तर ह्याच्यावरती सैद्धांतिकचा फारसा भाग नव्हता त्यामुळे आपण ते ऑनलाईनसाठी मागं ठेवली होती आणि त्याऐवजी थिअरीची उजळणी घेण्याकडे आपण कल दिलेला होता. तरी परंतु आता याच महिन्यात परीक्षा आहे आणि सध्या तुमची सराव परीक्षा चालू असल्यामुळे ह्या आठवड्यातल्या तासाचा उपयोग मी तुम्हाला ह्या उर्वरित 3 प्रात्यक्षिकाविषयी चर्चा करण्यासाठी केलेला आहे. जरी ह्या सराव परीक्षेमध्ये तुम्हाला बाकीची व्याख्यानं टाकली जात नसली तरी जाणीवपूर्वक मी हे व्याख्यान तुम्हाला देतो आहे. तुम्ही कारण हे 15 दिवस हे व्याख्यान राहतं. तुमची आता सराव परीक्षा संपल्यानंतर उर्वरित वेळामध्ये तुम्ही ही व्याख्यानंसुद्धा पाहू शकता आणि याच्याविषयीची माहिती घेऊ शकता. आता आजचं जे ह्याच्यामध्ये जी छोटी 3 प्रात्यक्षिकं शेवटची प्रात्यक्षिक आहेत यानंतर आपला प्रात्यक्षिक अभ्यासक्रम देखील संपतो आहे. परीक्षा कोणत्याही पद्धतीने होऊन द्या परंतु आपला अभ्यासक्रम निश्चितच आता प्रात्यक्षिक आणि थिअरी दोन्हीचाही संपलेला आहे. थिअरीची तर 2दा उजळणी घेतली हे यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यापैकी प्रात्यक्षिक क्रमांक 31 जे ऑलरेडी तुम्ही वर्गात घेतलेलं आहे ते म्हणजे आकाशातील फुगे आणि विद्युत अक्षरपाटी तयार करणे याविषयीचं आहे आणि याचे उद्देशही तुम्हाला सांगितलेले होते की बाह्य किंवा बहिर्गत प्रसिद्धी माध्यमे जे आहेत त्याचा अभ्यास करणे हा या प्रात्यक्षिकाचा उद्देश आहे. अनेक प्रकारची माध्यमं आपण लेखी अभ्यासक्रमामध्ये किंवा थिअरीच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा पाहिलेली आहेत. तीच माध्यमं पुन्हा आपण प्रात्यक्षिकामध्ये घेतलेली होती आणि त्यातलं आकाशातील फुगे आणि विद्युत अक्षरपाटी हे प्रसिद्धी करण्यासाठीचं मोठं माध्यम आहे. तर परिणामकारक जाहिरात करण्यासाठी या दोन्हीचा आपल्याला उपयोग होतो. आकाशातील फुग्यांचा उपयोग होतो आणि विद्युत अक्षरपाटीचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो. तुम्ही जर पाहिलं तर मोठमोठ्या शहरांमध्ये चौकांमध्ये इलेक्ट्रिकची अक्षरं पाळणाऱ्या अशा जाहिराती तुम्ही कित्येक पाहिलेल्या असतील किंवा जत्रेच्या ठिकाणी मेळाव्याच्या ठिकाणी मोठे फुगे सोडून त्यावरती काही मजकूर लिहिलेला सुद्धा तुम्ही पाहिलेला असेल. तर ह्या सर्व दोन्ही बाबींचा उपयोग आपल्याला आपल्या कृषी उत्पादनाच्या जाहिरातीसाठी सुद्धा करता येतो. तर यासाठी काय साहित्य लागतं? मोठे फुगे
अर्थात ते फुगवलेले नसतात, नंतर आपण हवा भरून ते फुगवायचे असतात. विद्युत बल्ब, विद्युत ट्यूब्स, बल्ब आणि ट्यूबचे होल्डर्स, जाड छापडी किंवा प्लायवूड ज्याच्यावर तुम्ही अक्षर फिट करणार आहात, रंगीत घोटीव कागद आकर्षक सजावटीसाठी, यासारखं साहित्य आपल्याला या ठिकाणी उपयोगी लागतं. विद्युत अक्षरपाटी सुरुवातीला पाहूया आपण. नव्या ट्यूबलाईट्स आणि बल्बचा, छोट्या छोट्या बल्बचा वापर करून आपण विद्युत अक्षरपाटी तयार करू शकतो. किंवा इलेक्ट्रॉनिक जे अक्षरपाटी आहे, जे मी तुम्हाला मागाशी सांगितलं, चौकामध्ये इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने पळणारे अक्षरसुद्धा तुम्ही पाहू शकता. किंवा स्थायी स्वरूपामध्ये होल्डर लावून बल्बला तुम्ही तुमच्या कंपनीच्या नावाचं किंवा तुम्ही तुमच्या उत्पादनाच्या नावाचं अक्षर तयार करून त्या लाईटच्या माध्यमातून लोकांपुढे ते तुम्ही आणू शकता. तर अशा पद्धतीनं आपल्या उत्पादनाची जाहिरात याद्वारे आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येते. मात्र यासाठी अखंड विद्युत प्रवाह असणं गरजेचं असतं आणि असा विद्युत प्रवाह अखंड ठेवायचा असेल तर त्यासाठीचा खर्चही आपल्याला जास्त येतो. त्यामुळं इतर जी प्रसिद्धी माध्यमं आहेत, छापील प्रसिद्धी माध्यमं असतील किंवा इतर प्रक्षेपित माध्यम असतील, त्यापेक्षा या ठिकाणी आता आपल्याला थोडासा खर्च हा जास्त येतो. म्हणून हे थोडंसं मागे राहतं किंवा या पद्धतीनं जाहिरात करण्याकडे फारसा कल शेतकऱ्यांचा राहत नाही किंवा कंपन्यांचा राहत नाही. वेगवेगळ्या सीड कंपन्या असतील, वेगवेगळे कीटकनाशक कंपन्या असतील, खत कंपन्या असतील, तणनाशकाच्या कंपन्या असतील, या जाहिरातीपेक्षा प्रत्यक्ष लिखित स्वरूपाचे किंवा छापील माध्यमं जी असतात, जसे की त्यांचे आपल्याला हस्तपत्रक असतील किंवा माहिती पुस्तिका असतील किंवा पोस्टर्स ज्याला आपण भित्तीपत्रक म्हणूया, फलक किंवा बोर्ड असतील, वाहनावरील फलक असतील, यासारख्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात आपल्याला या कृषी उत्पादनाची जाहिरात होताना दिसते. मात्र विद्युत अक्षरपाटीमध्ये किंवा इलेक्ट्रिकल लेटर बोर्ड जे असतात, इलेक्ट्रॉनिक लेटर बोर्ड्स, त्याच्याद्वारे जाहिरात करण्याचं प्रमाण तुलनात्मक जरी कमी असलं तरी हा एक जाहिरातीचा भाग आहे, म्हणून आपण अभ्यासामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. यातला जो दुसरा भाग आहे या प्रात्यक्षिका, तो म्हणजे आकाशातील फुगे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी जत्रेत किंवा मेळाव्यात पाहिलं असेल की मोठ्या आकाराचे फुगे ज्याच्यावरती त्या जत्रेचा किंवा त्या गावाचा उल्लेख केलेला आणि हे फुगे हवेत सोडलेले असतात आणि खाली टांगून ठेवलेले असतात, हे तुम्हाला दिसतं. याचं कारण दूरवरूनही त्या जत्रेची किंवा त्या प्रदर्शनाची किंवा त्या मेळाव्याची ओळख लांबपर्यंत लोकांना माहिती व्हावी आणि त्यांचं त्या मेळाव्याकडे, जत्रेकडे आकर्षण वाढवावं, यासाठी या फुग्यांचा उपयोग होतो. तर अशी मोठी फुगे हवा भरून तुम्ही सोडले, त्यावर जर तुमच्या उत्पादनाची किंवा तुमच्या कंपनीची नावाची जाहिरात केली तर ती दूरवरूनही लांबपर्यंत शेतकरी पाहू शकतात. त्याचवेळी हवा भरलेली अक्षर, जसे की तुम्ही वाढदिवसाच्या ठिकाणी आता पाहता हॅपी बर्थडे वगैरे असे अक्षर लिहिलं, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे अक्षरं लिहिलेली, हवा भरलेली अक्षरं तुम्ही भिंतीवर मागे टांगून ठेवता. अशाच पद्धतीने हवा भरलेली अक्षरंसुद्धा तुम्ही हवेमध्ये सोडून किंवा गर्दीच्या ठिकाणी ती लावून तुमचं आकर्षकरित्या तुमच्या कृषी उत्पादनाची जाहिरात करू शकता. तर अशा पद्धतीनं जे 31 क्रमांकाचं जे प्रात्यक्षिक आपलं होतं ते म्हणजे फुगे आणि विद्युत अक्षरपाटी यांचा जाहिरातीसाठी एक उपयोग कसा करता येईल ते पाहण्यासाठी आपण याचा उपयोग केलेला आहे. दुसरं छोटं प्रात्यक्षिक होतं जे ऑलरेडी सैद्धांतिक स्वरूपातच होतं आणि ज्याचा अभ्यासही आपण आपल्या प्रात्यक्षिक वहीत घेतलेला आहे ज्यावेळी तुम्ही वर्गात आला त्यावेळी. परंतु आता उर्वरित वेळेमध्ये प्रात्यक्षिकाची थोडीशी माहिती द्यायची म्हणून तुम्हाला हे प्रात्यक्षिक तुमच्या डोळ्यासमोर आणलं आणि याचं नाव होतं की विविध वृक्ष प्रजाती कोणत्या कोणत्या ज्या वनशेतीसाठी वापरली जाते. तुम्हाला माहिती वनशेती म्हणजे काय हे आपण सैद्धांतिकमध्ये पाहिले आणि प्रात्यक्षिकमध्ये यापूर्वी पाहिलेलं आहे वर्गामध्ये. तर वनशेती म्हणजे ज्या तुमच्या पिकं आहेत त्या पिकांच्या भोवताली विविध वृक्ष प्रजातींचा वापर करून वेगवेगळ्या वापराच्या आधारे, उपयोगाच्या आधारे उत्पादन प्राप्त करणे हा वनशेतीचा प्रमुख उद्देश असतो. अनेक उद्देश वनशेतीचे आहेत. तुम्हाला माहिती आहे पर्यावरण संतुलन राखणं, उत्पादनाचे स्रोत वाढवणं, हे महत्त्वाचे जे आहेत ते यामधले वनशेतीचे उद्देश आहेत. तर या वनशेतीसाठी वृक्ष प्रजाती कोणत्या असतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे ऑलरेडी आपण सैद्धांतिकमध्ये किंवा थिअरी प्रॅक्टिस पार्टमध्ये हे पाहिलेलं आहे.
पाऊस या घटकाच्या आधारे जर वनशेतीसाठी वृक्ष प्रजातीचा विषय घेतला तर कमी पावसाच्या प्रदेशातील वनशेतीसाठी जे वृक्ष वापरले जातात ते कोणते, तर चिंच असते, बाभूळ आहे, सुबाभूळ आहे, कडुलिंब आहे, आंबा, पाम, सीताफळ, बोर यासारखे फळझाडं आणि लाकूड उपयोगी जे वृक्ष आहेत ते कमी पावसाच्या प्रदेशामध्ये वनशेतीसाठी आपण वापरू शकतो. तुलनात्मक त्यांना कमी पाण्यावरती ते आपलं चांगल्या पद्धतीनं वाढ करू शकतात. मध्यम पावसाच्या वनशेतीसाठी जिथं फार मोठा किंवा फार कमी पाऊस पडत नाही, करंज आणि सिसूच्या झाडाचा उपयोग आपल्याला वनशेतीसाठी करता येतो. वनशेतीमध्ये अन्नधान्याबरोबरच मग अन्य इमारत, फर्निचर असेल किंवा कुरण असेल, अशा असंख्य प्रकारच्या रोपांची पिकांची लागवड एकाच ठिकाणी एकाच वेळी करणं हे वनशेतीचा उद्देश असतो. भरपूर पावसाच्या प्रदेशामध्ये आपण बांबू लावू शकतो, महुआ लावू शकतो, हदगा लावू शकतो, साग लावू शकतो, यासारखे असंख्य पिकं आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. तरी पाऊस या घटकाच्या आधारावर वनशेतीसाठी प्रामुख्यानं अशा प्रकारची पिकं किंवा वृक्ष पिकं आपण त्यासाठी निवडायची आहेत. जमिनीचा प्रकारचा जर विचार केला तर मग क्षारपड जमिनी ज्या आहेत अशा जमिनीमध्ये तुम्ही बाभूळचं पीक घेऊ शकता, खैराचं पीक घेऊ शकता, सिसू किंवा सुरूचं पीक घेऊ शकता. तर ह्या क्षारपड जमिनीमध्ये ही वृक्ष पिकं आरामात त्यांची वाढ करू शकतात आणि त्याच्यापासून शेतकऱ्याला अधिकचं उत्पादन प्राप्त करता येतं. आम्ल प्रकारच्या ज्या जमिनी असतात त्या जमिनीवरती तुम्ही करंज लावू शकता, शिरस लावू शकता किंवा ग्लायरिसिडियासारखी काही पिकं त्या ठिकाणी घेऊ शकता. सर्वसाधारण पिकं आम्ल जमिनीमध्ये किंवा विम्ल प्रकारच्या जमिनीमध्ये फारसे चांगले उत्पादन देताना दिसत नाही. अशा ठिकाणी अशा पडीक जमिनीवरती आपण वनशेतीचा वापर करून ती जमीन उत्पादनाखाली आणू शकतो, ज्याच्यामुळं पर्यावरणाचंही चांगलं संतुलन राखता येतं आणि शेतकऱ्याला अर्थार्जन करण्याचीही चांगल्या प्रकारची संधी त्या ठिकाणी मिळू शकते. अनेक दलदलीची जी जमीन असतात या दलदलीच्या जमिनीमध्ये साधारण पिकं जे आहेत, अन्नधान्याची पिकं असतील, तृणधान्याची पिकं असतील किंवा इतर जी हंगामी पिकं असतील, मग ते एक हंगामी असतील किंवा द्विहंगामी असतील, आडमाही असतील, अशी जी पिकं आहेत ही पिकं प्रामुख्यानं आपल्याला चांगलं उत्पादन मिळवून देऊ शकत नाहीत किंवा त्यांची वाढ चांगली होऊ शकत नाही. अशा जमिनीवर सुद्धा वनशेतीचा उपयोग आपल्याला करता येतो. वनशेतीच्या माध्यमातून अशा जमिनी उत्पादनाखाली आणता येतात आणि शेतकऱ्याला अर्थार्जन मिळवून देण्यामध्ये त्यांचा उपयोग होऊ शकतो. तर अशा दलदलीच्या ज्या जमिनी आहेत या जमिनीमध्ये बाभूळ सारखं पीक तुम्ही आरामात वनशेतीसाठी निवडू शकता. शिरस घेऊ शकता किंवा शेवरीसारखी पिकंसुद्धा या दलदलीच्या जमिनीमध्ये आपली वाढ करू शकतात आणि त्यापासून तुम्हाला लाकूड मिळू शकतं. मग ते इंधनासाठी असेल किंवा इतर गोष्टी म्हणजे इमारतीसाठी असेल किंवा फर्निचरसाठी सुद्धा आपण बाभळ वापरू शकतो. शेवरीचा उपयोग आपल्याला अन्य कारणासाठी होऊ शकतो. चाऱ्यासाठी सुद्धा शेवरीचा उपयोग, शेवरीच्या पाल्याचा उपयोग त्या ठिकाणी आपल्याला करता येतो. शेवरीचे जे खोड आहेत त्यांचा उपयोग आपल्याला ग्रामीण भागामध्ये इंधनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतो. तर ज्या ठिकाणी दलदलीची जमीन आहे ती सर्वसाधारण पिकं जर आपण त्या ठिकाणी घेऊ शकत नसेल, अन्नधान्याची पिकं त्या ठिकाणी घेऊ शकत नसेल, तर अशा जमिनीवरती आपण वनशेतीचा प्रयोग करू शकतो आणि अशा वनशेतीमध्ये मग आपल्याला बाभूळ, शिरस आणि शेवरीसारखी पिकं दलदलीच्या जमिनीमध्ये सुद्धा लावून त्यांच्यापासून उत्पन्न मिळवू शकतो किंवा आपले काही उपयोग जे आहेत ते उपयोग प्राप्त करू शकतो. तर हे झाले पहिले दोन घटक, म्हणजे पावसाच्या आधारावर कमी पावसाच्या प्रदेशामध्ये कोणती पिकं लावली पाहिजेत, वृक्ष पिकं, मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये कोणती वृक्ष पिकं वनशेतीसाठी घेतली पाहिजेत आणि जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये कोणती पिकं घेतली पाहिजेत याविषयीचा अभ्यास आपण या ठिकाणी केला. आता उपयोगाच्या आधारे सुद्धा आपल्याला वृक्ष निवड करावी लागते. ज्यावेळी तुमचा उद्देश, वनशेतीचा उद्देश हा उपयोगासाठी असतो, म्हणजे उपयोगासाठी जेव्हा तुम्ही वृक्ष शेती करणार असता किंवा वृक्षाची लागवड करणार असता, अशा वेळी तुम्हाला तुमचा उद्देश काय आहे त्या उद्देशानुसार तुम्ही त्या वृक्षाची लागवड करणं जास्त गरजेचं असतं. आता इंधनासाठी जर तुम्हाला वृक्ष लावायचे, इंधन याचा शब्दशः ग्रामीण शब्द सांगायचा झाला तर जळण, जळणासाठी तुम्हाला जे लाकूड लागतं त्यासाठी कोणकोणती वृक्ष पिकं तुम्ही वापरू शकता. सुबाबळीचा वापर त्या ठिकाणी करू शकता, साध्या बाबळीचा वापर करू शकता, कडुलिंबाचं वृक्ष तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता किंवा करंज असेल, अंजन वृक्ष असेल, पळस असेल,
यासारखी असंख्य पिकं आपल्याला इंधनासाठी लाकूड निर्मिती तयार करण्यासाठी उपयोगी पडतात. त्याचा वापर आपण वनशेतीसाठी करायला हरकत नाही. त्यानंतर वनशेतीसाठी असंख्य प्रकारची फळं झाडं तुम्हाला वापरता येतात, जी कमी पाण्यावरती येणारे प्रामुख्याने चिंच आहे, जांभूळ आहे. त्यानंतर मग आंबा, बोर आणि सीताफळ यामधून चांगल्या फळाचं उत्पादन तुम्हाला मिळू शकतं आणि त्यापासून अर्थार्जन शेतकऱ्याला करता येतं आणि यासाठी फारसं काही खर्चाच्या बाबी राहत नाहीत. चिंच, जांभूळ जे आहे किंवा बोर आहे किंवा सीताफळ आहे, यासाठी फार मोठा खर्च पीक संरक्षण असेल किंवा जमिनीची पूर्व मशागत असेल, आंतर मशागत असेल किंवा खत पाणी व्यवस्थापन असेल, या सर्व बाबींवर तुलनात्मक कमी खर्च देणारी जी पिकं आहेत ती नेमकी आपण वनशेतीसाठी निवडतो आहोत आणि त्याची उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर स्क्रीनवर या ठिकाणी दिलेली, ते म्हणजे चिंच, जांभूळ आहे, आंबा आहे, बोर आहे, सीताफळ आहे. आता हे फळझाडं म्हणून उपयोगी असताना यांना इतर ठिकाणीही त्यांचा उपयोग होऊ शकतो, परंतु प्रामुख्याने फळझाडासाठी आपण हे वृक्ष पिकं निवडायला काहीच हरकत नसते. आता लाकडासाठी पुन्हा ह्यातली काही पिकं जी वर आपण पाहिली ती लाकडासाठी आपण वापरू शकतो, पण आपल्याकडं प्रामुख्याने लाकडासाठी साग महत्त्वाचं पीक राहतं. पण हे थोडंसं महागडं फर्निचर याच्यापासून लाकूड तयार करताना थोडंसं महाग राहतं किमतीनं, त्यामुळे त्याला स्वस्ताचा पर्याय मग बाभूळ आणि कडुलिंब असतं. तुम्हाला माहिती आहे, इमारतीसाठी जेव्हा तुम्ही लाकूड वापरता तेव्हा अनेक वेळा दारं खिडक्या तयार करण्यासाठी या दोन्हीचा वापर केला जातो. कडुलिंबाचा वापर आपल्याकडं मोठ्या प्रमाणात केला जातो. बाभळीपासूनही असंख्य प्रकारच्या आपण दारं खिडक्या वगैरे यासाठीच्या फ्रेम ज्या आहेत त्या या ठिकाणी तयार करतो. सागपासून आपल्याला सर्व प्रकारचं फर्निचर करता येतं, सर्व प्रकारच्या इमारतीचं लाकूड करता येतं. मात्र तुलनात्मकदृष्ट्या ते थोडंसं महाग असतं. बाभूळ कडुलिंबाच्या तुलनेने ते थोडंसं जास्त. शिरसाचा ही उपयोग या ठिकाणी होतो, निलगिरीचा उपयोग होतो, कशिपचा उपयोग या ठिकाणी लाकडासाठी वृक्षनिर्मिती जेव्हा तुम्ही करणार असता किंवा वनशेती करणार असाल त्यावेळी त्याचा उपयोग प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला करता येतो. आता हिरवा चारा देणारे जे काही वृक्ष आहेत जे वर्षभर तुम्हाला त्यांचा हिरवा चारा काढून झाल्यानंतर त्याच्या लाकडाचा उपयोग अन्य कारणासाठी तुम्ही करू शकता. तुम्ही त्याचा वापर मग इंधनासाठी करू शकता किंवा लाकडासाठी म्हणून सुद्धा करू शकता. पण त्याचवेळी तुमच्याकडं असलेली जी जनावरं आहेत, कारण वनशेतीमध्ये जनावरं पालन हा सुद्धा भाग येतो, तर मग त्या जनावरांसाठी चारा पाहिजे असेल आणि चाऱ्यासाठी मग काही वृक्षपिकं तुम्हाला त्यामध्ये निवडणं गरजेचं असतं. आणि मग त्या हिरव्या चाऱ्यासाठी कोणत्या वृक्षाचा पाला प्रामुख्यानं आपल्याकडं वापरला जातो? अंजन वृक्ष वापरला जातो. आपल्याकडं सुबाबळे सहज येणारं पीक आहे, वृक्ष पीक आहे, त्याला फारसं पाणी न देताही ते उगवून आणू शकतो. शेवरीचं पीक आहे. पूर्वी आपल्याकडं ऊसाच्या कडेनी वाऱ्यापासून ऊसाचं संरक्षण करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये शेवरीचा वापर केला जायचा. या शेवरीचा उपयोग मग जनावरांना पाला देण्यासाठी किंवा चारा देण्यासाठी सुद्धा केला जात होता आणि अजूनही केला जातो. शेवरी आहे, त्याच्यानंतर हदगा आणि बाबळीचे जे पाला आहे तो पालासुद्धा इवन काही शेंगासुद्धा जनावरं ते खातात आणि त्यांचं उदरनिर्वाह त्यात होतो, उपजीविका होते. त्यानंतर उपयोगाच्या आधारे वृक्ष निवड करत असताना जे जैविक इंधन आहे, आता जैविक इंधनाला फार मोठा आकर्षण प्राप्त झालेलं आहे आणि एक फार मोठा पर्याय आपल्याला जैविक इंधनाच्या निमित्तानं आलेला आहे. आणि हे जैविक इंधन तयार करायचं असेल तर आपण कोणत्या प्रकारची वनशेतीमध्ये वृक्ष वापरले पाहिजेत त्याची उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. ते प्रामुख्याने करंज आणि महुवा हे पीक आपल्याकडे आदिवासी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसून येतं. तर या दोन पिकांची लागवड तुम्ही जैविक इंधनासाठी करू शकता. तर अशा पद्धतीनं वनशेतीसाठी आपल्याला 3 वेगवेगळ्या घटकांच्या आधारे वृक्ष निवड करता येते. एक पहिला घटक पाहिला होता आपण पावसाच्या प्रमाणानुसार, दुसरा पाहिला होता जमिनीच्या प्रमाणानुसार वृक्ष कसे निवडायचे आणि तिसरा जो प्रकार आपण पाहिला होता की तुम्ही उपयोग त्या वनशेतीपासून जे वृक्ष लावलेत त्या वृक्षांचा उपयोग कशासाठी करणार आहात, त्यानुसार मग वृक्ष कोणते निवडायचे याचा विचार आपण या ठिकाणी करायचा आहे. अशा पद्धतीने प्रात्यक्षिक क्रमांक हे 32 या ठिकाणी संपते आणि मग शेवटचं जे प्रात्यक्षिक जे ऑलरेडी आपण वर्गात 2दा तुम्हाला फिजिकली मी शिकवलेलं आहे, अध्यापन त्याच्यावरती घेतलेलं आहे, ते प्रात्यक्षिक म्हणजे खरं तर ते प्रात्यक्षिक म्हणजे एक भेटीचा रिपोर्टच असतो
आणि हा रिपोर्ट तयार करण्यासाठी अगोदर आपण भेट देणं गरजेचं असतं. यावर्षी आपल्याला कोरोनाचा जो प्रादुर्भाव या ठिकाणी कोविड-19चा झाला, त्याच्या प्रादुर्भावावर आपल्याला शैक्षणिक भेटी तुम्हाला विविध संस्थांना देता आल्या नाहीत. तरी परंतु 11वीमध्ये आपण विविध ठिकाणी ह्या भेटी पाहिलेल्या होत्या. तशीच भेट जिल्हा उद्योग केंद्राला देणं आवश्यक होतं, परंतु ते आता शक्य झालं नाही. तसं असलं तरी या जिल्हा उद्योग केंद्राच्या स्थापनेमागचे उद्देश काय आहेत किंवा जिल्हा उद्योग केंद्राचे कार्य काय आहेत हे समजून घेण्यासाठी आपण या प्रात्यक्षिकाचा आपण फिजिकली तुमच्या प्रात्यक्षिक वहीमध्ये आणि वर्गातील अध्यापनामध्ये वापर केलेला होता. इथं तुमच्या डोळ्यासमोर उद्देश दिसत आहेत की जिल्हा उद्योग केंद्राच्या स्थापनेच्या प्रक्रियेची माहिती घेणे किंवा जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यांची माहिती घेणे. कशासाठी जिल्हा उद्योग जिल्हा उद्योग केंद्र आपल्याला उपयोगी पडतं याची माहिती आपल्याला घेता येते. तर जिल्हा स्तरावर विविध छोट्या उद्योगांना सहाय्य करण्यासाठी आपण जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना करतो आणि मग या जिल्हा उद्योग केंद्राचे जे विविध कार्य जे असतात ती स्थापना नक्की कोणत्या कारणासाठी केली जाते, ती जी तत्त्वं आहेत ती तत्त्वाचा विचार करायचा झाला तर आपल्याला सांगता येईल की सुशिक्षित बेरोजगारांना विविध व्यवसायांची माहिती करून देणे. बरेच सुशिक्षित बेरोजगार असतात, बँकांमार्फत त्यांना वित्तपुरवठाही वेगवेगळ्या व्यवसायासाठी होत असतो, परंतु त्यांना त्या व्यवसायाच्या संचालनाचीच माहिती नसते. तो व्यवसाय कसा उभारायचा, कसा चालवायचा, त्याचं विपणन कशा पद्धतीने करायचं याची माहिती त्यांना नसते. आणि मग या जिल्हा उद्योग केंद्राचा महत्त्वाचं जे कार्य आहे तेच की सुशिक्षित बेरोजगारांना विविध व्यवसायांची प्रथम त्यांनी माहिती करून देणं गरजेचं आहे. त्यानंतर जिल्ह्यातील विविध व्यवसाय अथवा आस्थापनांची नोंदणी करायची. आता केवळ व्यवसायाची माहिती करून चालत नाही, तर त्यांची नोंदणी करणं गरजेचं असतं. आणि ही नोंदणी करण्यासाठी आपल्याला विविध प्रकारची जी यंत्रणा उभी करायची असते ती यंत्रणा उभा करण्याचं काम हे जिल्हा उद्योग केंद्र करत असतं. आणि त्याच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची जिल्हा उद्योग केंद्र तिथं असतात. ते मग त्या जिल्ह्यामध्ये विविध व्यवसायांची किंवा आस्थापनांची नोंदणी या सुशिक्षित बेरोजगारांकडून करून घेत असतात. जिल्ह्यामध्ये सर्व व्यावसायिकांना त्यांच्या छोट्या मोठ्या व्यवसायासाठी सोयीसुविधा आणि सवलती मिळवून देण्याचं काम हे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत केलं जातं. जसं व्यवसायाची माहिती तशी त्यांना सोयीसुविधा कोणत्या लागतात, सवलती कोणत्या आहेत याची माहिती ह्या बेरोजगारांना नसते. मग ही माहिती करून देणं आणि त्याद्वारे त्यांना त्या सवलती मिळवून देणं, त्या सुविधा मिळवून देणं यासारखं मोठं कार्य हे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं केलं जातं. आणि ते एक महत्त्वाचं कार्य आहे की सुशिक्षित बेरोजगारांना त्यांचा व्यवसाय संचालन करत असताना सुविधा प्राप्त करून देणं. आता या व्यवसायांना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, तुम्ही आता MIDC नावाने फेमस आहे, बऱ्याच ठिकाणी हे MIDCच्या वसाहती उभारलेल्या तुम्ही दिसून येतील. परंतु ह्या वसाहतीमध्ये सर्वप्रथम जागा मिळवून देणं गरजेचं असतं. कारण या वसाहतीमध्ये ह्या MIDCमध्ये जर तुम्ही व्यवसायाला जागा प्राप्त केली तर त्या अंतर्गत ज्या विविध योजना असतात, मग आर्थिक योजना असतील, संचालनाच्या योजना असतील, विपणनाच्या योजना असतील, ह्या सर्व योजनांचा फायदा त्या उद्योजकाला मिळू शकतो. आणि तो फायदा प्राप्त करण्यासाठी ह्या वसाहतीमध्ये त्यांनी स्वतःचा प्लॉट अगोदर घेतला पाहिजे आणि मग त्या प्लॉटवरती त्यांनी स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय हा प्रस्थापित केला पाहिजे, स्थापन केला पाहिजे आणि त्याचं संचालन त्या ठिकाणी केलं पाहिजे. तर MIDC किंवा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रकल्पामध्ये यांना जागा मिळवून देणं हे सुद्धा ह्या जिल्हा उद्योग केंद्राचं कार्य असतं. आता जिल्ह्यातील विविध उद्योगांना भांडवल पुरवण्याची जी व्यवस्था आहे ती बीज भांडवल ज्याला म्हणतो आपण, ते भांडवल पुरवून देण्याचं कार्यसुद्धा हे जिल्हा उद्योग केंद्र करतं. आणि प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्र आपापल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं भांडवल पुरवण्यासाठीची जी व्यवस्था आहे, जे मॅनेजमेंट आहे ते त्यांच्यामार्फत या ठिकाणी केलेलं जातं. तर अशा पद्धतीने जिल्हा उद्योग केंद्र विविध कार्य त्या ठिकाणी करत असतात. आता व्यवसायासाठी मिळणाऱ्या विविध शासकीय अनुदानाची माहिती देणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे सुद्धा या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कार्य चालतं. तर व्यवसायासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अनुदानं शासनामार्फत उपलब्ध असतात. ते अनुदानं कोणती आहेत, ती कशा पद्धतीने प्राप्त करायची, त्याची प्रोसेस किंवा प्रक्रिया काय आहे आणि त्याची ॲक्च्युली अंमलबजावणी करण्याचं काम हे जिल्हा उद्योग केंद्र करत असतं. आता केवळ व्यवसायाची ओळख करून देणं किंवा व्यवसायाला सुविधा प्राप्त करून देणं किंवा अनुदानाची माहिती देणं एवढंच काम जिल्हा उद्योग केंद्राचं नसतं,
तर या व्यवसायासाठी जे लागणारं तांत्रिक मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन पुरवण्याचं कामसुद्धा जिल्हा उद्योग केंद्र करतं. आणि केवळ तांत्रिक मार्गदर्शन पुरवतं असं नाही, तर या व्यवसायासाठी लागणारे जी प्रशिक्षण आहेत ती प्रशिक्षणं जिल्ह्यामध्ये आयोजित केली जातात. या प्रशिक्षकांना संबंधित जे सुशिक्षित बेरोजगार असतील, व्यावसायिक असतील, त्यांना आमंत्रित किंवा निमंत्रित केलं जातं आणि मग त्यांना त्या ठिकाणी छोट्या मोठ्या कालावधीची प्रशिक्षणं, त्या व्यवसायाच्या अनुरूप अशी प्रशिक्षणंसुद्धा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दिली जातात. तर अशा पद्धतीने जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं विविध कार्य आपल्याला करताना दिसून येतात. तर आपल्या व्यवसाय अभ्यासक्रमाचा मूळ उद्देशच आहे की विद्यार्थ्यांनी व्यवसाय केला पाहिजे. आणि मग व्यवसाय करत असताना तुम्ही जो विषय शिकता, तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे तंत्र शाखेचे काही अभ्यासक्रम आहेत, कृषी शाखेचे अभ्यासक्रम आहेत, वाणिज्य शाखेचे अभ्यासक्रम आहेत, वैद्यकीय शाखेचे अभ्यासक्रम आहेत, बेकरी किंवा कन्फेक्शनरीचे काही अभ्यासक्रम आहेत. मग त्या प्रकारच्या त्या गटाच्या अभ्यासक्रमासाठी कोणकोणते व्यवसाय करणं तुम्हाला शक्य असतं हे तुम्ही नियमित अभ्यासक्रमात शिकत असताच. नियमित अभ्यासक्रमामध्ये घेतलेलं थेरॉटिकल ज्ञान जे आहे ते प्रत्यक्षात वापरण्यासाठी, प्रत्यक्षात तो व्यवसाय सुरू करण्यासाठी, व्यवसाय स्थापन करण्यापासून, नोंदणी करण्यापासून, त्याला सर्व प्रकारचं सहाय्य मिळवून देण्यापासून त्याची विपणन व्यवस्था करेपर्यंतच्या सर्व भूमिका ह्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत वटवले जातात आणि त्याचा फार मोठा फायदा त्या जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना होताना दिसून येतो. तर हे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण प्रात्यक्षिकाचंही आता ऑनलाईन एक औपचारिकरित्या हे 3 प्रात्यक्षिकं राहिली म्हणून आपण ती संपवली. खरं तर वास्तविक ही सर्व प्रात्यक्षिकं आपण तुमच्या प्रात्यक्षिक वहीमध्ये तुम्ही लिहिलेली आहेत. प्रत्यक्ष वर्गात अध्यापनात तुम्हाला शिकवलेले जे थोडेफार विद्यार्थी अजिबातच ह्या प्रात्यक्षिकाच्या वेळी वर्गात नसतील त्यांच्या दृष्टीनं फायदा व्हावा म्हणून हे प्रात्यक्षिकही मी या ठिकाणी दिलेलं आहे. आत्तापर्यंत आपण सर्व सैद्धांतिकाची उजळणी घेतलेली आहे आणि सैद्धांतिक परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू होत आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमाला आपण व्याख्यानं घेतली. उजळणी घेत असताना तुम्हाला जरी ते व्याख्यान डबल झालं असं वाटत असलं तरी प्रत्येक व्याख्यानाला आपण परीक्षा वेगळी दिलेली आहे. पहिलं नियमित व्याख्यान घेत असताना जी परीक्षा होती ती परीक्षा आपण उजळणीच्या वेळी घेतलेली नाही. माझं संभाषण कदाचित तेच ते तुम्हाला वाटेल, परंतु त्यासाठीची जी ऑनलाईन 5 ते 10 मिनिटाची नंतर परीक्षा तुम्हाला द्यायची असते ती परीक्षा प्रत्येक वेळी वेगळी घेतलेली आहे. नियमित व्याख्यानाच्या वेळी परीक्षा वेगळी टाकलेली आहे, पहिल्या उजळणीच्या वेळी परीक्षा वेगळी टाकलेली आहे. काही 2-3 धड्यांची आपण तिसऱ्यांदा उजळणी घेतली त्याचंसुद्धा आपल्याला वेगळी परीक्षा दिलेली आहे. आणि खरं तर आपल्याला 40 मिनिटाचा 35 ज्या वेळी आपल्याला संस्थेने SP मॅपसाठी आपल्या विद्यालयाने वेळ वाढवून दिला तासिकामध्ये, त्या वेळेचा भरपूर क्षमतेने आपण वापर केल्यामुळं आपल्याला ही 2दा उजळणी घेण्या इतपत वेळ त्या ठिकाणी मिळू शकला. तर आता या सर्व बाबींचा उपयोग ऑनलाईन अध्यापन असेल, वर्गातील अध्यापनसुद्धा तुम्ही बहुतेकांनी केलेलं आहे आणि तुम्हाला पाठ्यपुस्तकंही प्राप्त आहेत या विषयाची. तुम्हाला सराव परीक्षा पण झालेल्या आहेत. आपण ऑनलाईन पद्धतीने यापूर्वी सराव परीक्षा घेतलेल्या होत्या. काही घरी सोडवण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर प्रश्नपत्रिका दिलेल्या होत्या. त्याचप्रमाणे आता विद्यालयाने सध्या तुमची ऑफलाईन पद्धतीनं सराव परीक्षासुद्धा चालू केलेली आहे. या सर्व बाबींचा जो फायदा आहे तो फायदा आता तुम्हाला उचलायचा आहे. तुम्ही तो अभ्यासक्रम व्यवस्थित पाठांतर करून, जुन्या प्रश्नपत्रिकांची उजळणी करून, काही प्रश्नपत्रिका बहुतेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडून जुन्या गेल्या 3 वर्षात नवीन अभ्यासक्रम चालू झाल्यापासूनच्या ज्या प्रश्नपत्रिका होत्या, 2018ला आपल्या पहिल्यांदा HSC बोर्डाची परीक्षा झाल्या, त्यानंतर 19 आणि 20ला सुद्धा अशा 3 वर्ष आपण बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचाही तुम्ही एक या अभ्यास करत असताना त्याचा थोडासा ग्लान्स घ्यायचा आहे. कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पडतात ते तुम्हाला त्या ठिकाणी कळून येईल. खरं तर आपण सुरुवातीला व्याख्यानामध्ये आपण या पाठ्यक्रमाची जी परीक्षा योजना आहे ती परीक्षा योजना पाहिलेली आहे. त्यानुसार तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कशा स्वरूपाचे येणार आहेत, त्याच्यानंतर प्रत्येक धड्याला किती गुणदानाचं वेटेज आहे ते आपण पाहिलेलं आहे. प्रत्येक धड्यावर कोणत्या प्रकारचे किती गुणाचे प्रश्न आहेत हे सुद्धा तुम्हाला ब्ल्यूप्रिंटच्या आधारे,
म्हणजे ज्याला आपण संविधान तक्ता म्हणतो, त्या संविधान तक्त्याच्या आधारे प्रत्येक धड्यावर गळलेली जागा आहेत का, जोड्या जुळवा आणि चुकी बरोबरसाठी काही प्रश्न आहेत का, म्हणजे वैकल्पिक स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत ते आहेत का, लघुत्तरी प्रश्न आहेत का, दीर्घोत्तरी प्रश्न आहेत का, याची माहिती संविधान तक्त्याला दिलेली आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटच्या बाजूला संविधान तक्तासुद्धा दिलेला आहे. आणि इयत्ता 12वीचं व्याख्यान ऑनलाईन पद्धतीने सुरू करताना ज्यावेळी तुम्ही वर्गात आला त्यावेळी ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला ह्या परीक्षा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला दिलेलं आहे. वेटेजेस टू चॅप्टर, प्रत्येक धड्याला किती वेटेज आहे, किती गुणदान आहे ते दिलेलं आहे. प्रश्नवाईज किती गुणदान असते ते तुम्हाला दिलेलं आहे. आणि 3 वर्षाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकासुद्धा तुम्हाला सरावासाठी दिलेल्या आहे. या सर्वांचा वापर तुम्ही करावा आणि जास्तीत जास्त अभ्यास करून चांगल्या पद्धतीने गुण प्राप्त करावेत आणि आपलं भवितव्य सुधारवण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला मार्ग निवडण्या इतपत गुण तुम्ही प्राप्त करावेत, अशा शुभेच्छा मी तुम्हाला या ठिकाणी देतो आहे. आजचं जरी व्याख्याने छोट्या स्वरूपाच्या प्रात्यक्षिकावरती असलं तर यावरती सुद्धा मी तुम्हाला ऑनलाईन व्याख्यानानंतर होणारे जे नियमित परीक्षा असतात त्या पद्धतीने आजच्या व्याख्यानाला सुद्धा साधारणतः 5 ते 10 मिनिटाच्या कालावधीसाठी तुम्ही ती सोडवायची. ती परीक्षा आजही तुम्हाला देणार आहे. आजचं आपलं व्याख्यान झाल्यानंतर जी परीक्षा आपण घेणार आहोत त्या परीक्षेसाठीचा कोड क्रमांक मी कायम तोच ठेवतो आहे, 50 असेल. हा 50 कोड वापरून तुम्ही ती परीक्षा द्यावी. संपूर्ण प्रश्न सोडवल्यानंतर जे मिळालेले मार्क आहेत ते मार्क तुम्ही सबमिट करावेत. म्हणजे त्याचं जी नोंदणी आहे ती नोंदणी ॲपवर आमच्याकडं होऊ शकते आणि त्याचा वापर तुम्ही परीक्षा दिली आहे का नाही हे जेव्हा आम्हाला कळतं ते पाहण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग केला जातो. तर आता प्रात्यक्षिक सगळे संपलेले आहेत, अध्यापन सगळे संपलेले आहेत, उजळणी 2 वेळा झालेली आहे. आता तुमचं काम असं आहे की विविध विषयांची ज्या प्रात्यक्षिक वाह्या आहेत माझ्यासहित इतर 2 विषयांच्या 3 विषयांच्या एकूण प्रात्यक्षिक वाह्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करून संबंधित शिक्षकांकडे द्यायच्या आहेत. त्यानंतर पायाभूत अभ्यासक्रम असेल किंवा पर्यावरण अभ्यासक्रम असेल याचा जो प्रकल्प आहे तो प्रकल्पही संबंधित विषय शिक्षकाकडे तुम्ही द्यायचा आहे. तो प्रकल्प त्यांना प्राप्त झाल्याशिवाय तुम्हाला ते गुणदान करू शकत नाहीत आणि हे गुणदान जर झालं नाही तर तुमचा परीक्षेचा निकाल 12वीचा पास म्हणून देता येत नाही. म्हणून सर्व विषयांच्या 3 प्रमुख विषय इंग्रजी, मराठी, पायाभूत आणि पर्यावरण असे जे विषय आहेत यापैकी पायाभूत विषयाचा पर्यावरण विषयाचा प्रकल्प तुम्ही वेळेत पूर्ण करून द्यायचा आहे. आता तुमची जी सराव परीक्षा आहे ती परीक्षा संपेपर्यंत तुम्ही शिक्षकाच्या संपर्कात विद्यालयात येत राहणार आहात. त्या काळात तुम्ही येऊन ते सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. आणि प्रात्यक्षिक परीक्षेविषयी आम्ही जे व्हॉट्सअप ग्रुप तुमचे केलेले आहेत त्या ग्रुपवरती ज्या सूचना येतील त्या सूचनाची अंमलबजावणी करून प्रात्यक्षिक परीक्षेचे जे गुणदान आम्हाला करायचे त्यासाठी ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला करायला सांगणार आहात त्या तुम्ही करायच्या आहेत. त्यासाठी सद्यस्थितीमध्ये त्याच्यासाठी जो गृहपाठ तुम्हाला दिला जाणार आहे, असाइनमेंट दिलं जाणार आहे त्याची पूर्तताही तुम्ही करायची आहे. आणि प्रात्यक्षिक वाह्या पूर्ण करून तुमचं नो ड्यू सर्टिफिकेट जे आहे ते नो ड्यू सर्टिफिकेट घेऊन तुम्ही लेखी परीक्षेपूर्वी 23 तारखेपूर्वी विद्यालयात येऊन परीक्षेसाठीचं जे रिसीट आहे ज्याला आपण प्रवेशपत्र म्हणतो ते प्रवेशपत्र तुम्ही आपापल्या वर्ग शिक्षकाकडून ताब्यात घ्यायचं आहे. त्यामध्ये काही अडचण आली तर माझ्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि आपली परीक्षा चांगल्या पद्धतीने द्यायची आहे. तर पुन्हा एकदा आजच्या ऑनलाईन व्याख्यानानंतरची जी आपली परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचा कोड क्रमांक आपला 50 आहे याचं माहिती देऊन मी आजच्या व्याख्यानाला पूर्णविराम देतो.